नमस्कार. मी वैशाली पंडित, आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलमधून. नारी रूपेण संस्थिता या मुलाखत मालेचा हा विद्या रूपेण संस्थिता हा गुणतत्वाचा भाग सादर करताना मला अतिशय आनंद होतो आहे. आणि आज विद्यारूपात असलेली आपली देवी म्हणजे मेघना संजय जोशी ही जय गणेश इंग्लिश मीडियम या शाळेमध्ये मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. आणि यानंतर आता वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सुद्धा त्या आहेत. एक लेखिका, मुख्याध्यापिका, शिक्षिका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता त्या मी घडताना या नावाची कार्यशाळासुद्धा घेत आहेत. आपण त्यांची ओळख करून घेऊया. मेघना, तुझं स्वागत आहे आपल्या सिंधुनगरीमध्ये. नमस्कार. आता मला सांग की तू तुझ्या घरातली म्हणजे माहेरची शैक्षणिक पार्श्वभूमी काय होती? माझ्या माहेरी माझे वडील शिक्षक होते आणि आई गृहिणी होती. पण घरात एकंदर शिक्षणाचं वातावरण होतं. जेव्हा लग्नाचा विषय आला माझ्या, तेव्हाही असंच झालं की लग्न ठरवताना मुख्य अट काय होती तर सासरच्यांनी पुढे शिकवलं पाहिजे, जे माझ्या माहेरच्यांना काही आर्थिक कारणामुळे किंवा बाकीच्या कारणांमुळे शक्य नव्हतं. तर त्या अटीवर माझं लग्न करून दिलं आणि सुदैवाने मला सासरही असंच मिळालं की त्यांनी पुढे जेवढं मला काही शिकायचं आहे ते शिकायला म्हणजे कधीही आडकाठी केली नाही. मी म्हटलं की अमुक ॲडमिशन घ्यायचं आहे, ते त्यांनी सहज शक्य करून दिलं मला. बरोबरच माझे पती आहेत, ते शिक्षक आहेत आणि ते एम.एडला गोल्ड मेडॅलिस्ट आहेत. त्यामुळे त्यांच्या शिक्षण क्षेत्रात असण्याचा आणि शिक्षणाप्रती त्यांची जे काय डिव्होशन आहे त्याचा मला बऱ्यापैकी उपयोग झाला. आणि हे सगळं शिक्षण जे मला मिळालं ते चौरस शिक्षण होतं. मला कोणी असं म्हटलं नाही की हे तू शिकू नको. त्यामुळे मी रांगोळी काढायलाही शिकले, मोडी लिपीही शिकले, काउन्सेलिंगचा कोर्सही केला आणि एम एसुद्धा केलं लग्नानंतर. B.Ed आणि M.A मी लग्नानंतर केलं. त्यामुळे दोन्ही ठिकाणी शिक्षणाबाबतीचं प्रोत्साहन ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शैक्षणिक म्हणजे पार्श्वभूमीमध्ये मला सांगावीशी वाटेल किंवा सांगायला आवडेल. हे किती छान आहे की सासरच्यांना अट घालणे आणि त्यांनी ते ऐकणे. याबद्दल जोशी कुटुंबालाच धन्यवाद दिले पाहिजेत की त्यानंतर अशी शिक्षिका, अशी मुख्याध्यापिका आम्हाला बघायला मिळते. तुझ्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनाबद्दल काय सांगशील? कुठे झालं शिक्षण? शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात मी काही अशी खूप स्पार्किंग वगैरे असलेली नव्हते. म्हणजे आमच्या शाळेतली मुलं मला इन म्हणत, म्हणजे अगदीच सर्वसामान्य विद्यार्थी. पण तरीही त्याच्यात असा फायदा झाला की माझं शालेय शिक्षण म्हणजे 1ली ते 7वीपर्यंतचं शिक्षण खेडेगावांमधनं, वेगवेगळ्या खेडेगावांमधनं, जिल्हा परिषदेच्या शाळांमधनं झालं. त्यामुळे सगळ्या प्रकारचे सामाजिक स्तर बघता आले. 8वी, 9वी, 10वी मी विद्याविहार इंग्लिश स्कूल आजगाव इथे केली. 11वी, 12वी RPD हायस्कूल म्हणजे RPD ज्युनियर कॉलेज सावंतवाडीला केली आणि पुढे ग्रॅज्युएशन सावंतवाडीलाच पंचम खेमराजमध्ये केलं. ह्यामध्ये मला सांगायला आवडेल की अनेकदा आपण इन्स्पिरेशन म्हणून शिक्षकांकडे बघतो किंवा शिक्षकच इन्स्पायर करतात असं म्हणतो. आमचे शिक्षक चांगले होते. अनेक शिक्षकांनी अनेक स्पर्धांसाठी किंवा बाकीच्या गोष्टीसाठी मला मार्गदर्शन केलं आणि शिक्षकांमुळे मी आता इथे आहे, हे बरोबर आहे. पण तरीही मला आज मुद्दाम सांगायला आवडेल की माझे मित्रमैत्रिणी म्हणजे तुम्ही आता मला जी ओळख माझी जी करून दिली ना, ह्या प्रत्येक गोष्टीसाठी माझा कोणता तरी मित्र किंवा कोणत्या तरी मैत्रीण कारणीभूत आहे की त्यांनी मला म्हणजे पाठपुरावा केला की हे तू करायचं आहेस, हे तुला येतंय, हे तुला जमणार आहे. अरे वा.
म्हणजे शाळेमध्ये आता जेव्हा आमच्या शाळेमध्ये अशी एकांकिका स्पर्धा जाहीर झाली होती की त्या एकांकिका स्पर्धेमध्ये आपणच एकांकिका लिहायची मुलांनीच ती बसवायची आणि मुलांनीच पूर्ण कार्यक्रमाचं सादरीकरण करायचं आणि त्याला बक्षीस होतं. तर त्या एकांकिका स्पर्धेसाठी मला वर्गातल्या मुलींनी, नाही तू लिही, तुला जमणार आहे. मग तेव्हाच्या काय एकंदर भाषिक कौशल्य आणि एकंदर अनुभव ह्याच्यानुसार आम्ही लिहिली. पण एकंदर नाही शाळेत. हां. आणि जे हे सगळे कार्यक्रम करणं किंवा एखादं नियोजन करणं हे शाळेने शिकवलं. म्हणजे शिक्षकांचा हातभार खूप मोठा आहेच, कारण ते प्रत्येक नियोजनात आम्हाला सामील करून घेत होते. त्यामुळे कार्यक्रम सुरुवात करताना म्हणजे मला लोक निगेटिव्ह विचार करते असं म्हणतात, पण कार्यक्रम सुरुवात करताना असंच विचार आधी केला जायचा की कोणत्या कोणत्या अडचणी येतील आणि त्यांच्यावर मात कशी करायची हे शाळेने शिकवलं. आणि त्यामुळे कोणत्याही अडचणी आल्या की मला आणखीन बहुतेक जरा स्फुरण करणं की कसं हे त्या मात कशी करायची आणि त्याच्यातून आपण उभं कसं राहायचं. आणि बी एडला गेल्यावर पटवर्धन मॅडम होत्या आम्हाला. त्यांची तर ठसा आयुष्यभर राहील. जेव्हा शिक्षक म्हणून वर्गात उभी राहते किंवा शिक्षक म्हणून कुठेही जायची वेळ येते तेव्हा पहिलं रोल मॉडेल पटवर्धन मॅडम. म्हणजे आज मॅडम हयात नाहीत, पण कायम डोळ्यासमोर मॅडम असतात की नाही हे आपण असंच वागलं पाहिजे, हे आपण असंच बोललं पाहिजे. आणि मॅडमनी हे म्हणजे दोन गोष्टीमध्ये फरक करायला शिकवला, कौटुंबिक आयुष्य आणि प्रोफेशनल आयुष्य. स्वतःच्या वागणुकीतून शिकवलं की ह्या दोन गोष्टी कशा वेगळ्या ठेवाव्यात. सांगितलं नाही आम्हाला कधी, पण स्वतःच्या वागणुकीतून शिकवलं. किती छान. पण मग त्याच्यानंतर बी एड झाल्यानंतर एकदम जय गणेशला की त्याच्या आधी काही जॉब वगैरे झाले होते? जशी शिकणे म्हणजे मला लग्नानंतर शिकायचं आहे ही अट होती, तसं मला नोकरी आवडत नाही ही लग्नाच्या आधीची अट होती. आणि त्याच्यात आमच्या सासूबाईंनी कायम असं सांगितलं की तुला नोकरी आवडत नाही, तुला करायची नाही, नको करू, पण कुठच्याही गोष्टीचा हे करायचं नाही की पण करायचं नाही की मला हे करायचंच नाही. कारण त्याचं असं म्हणणं होतं, तू जर वांग्याची भाजी आवडत नाही म्हणालीस तर तुला वांग्याची भाजी रोज खायला लागेल, अशी परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे पण करायचं नाही. मग असं झालं की वेगवेगळ्या नोकऱ्या, म्हणजे कधी कुठच्या शाळेमध्ये लिव्ह वेकन्सी किंवा शिक्षक भरतीपर्यंतचा काळ असतो त्या काळात. आणि तेव्हा मालवणला सायन्स कॉलेज नव्हतं, सायन्स ग्रॅज्युएट लोक कमी होते. त्यामुळे अशा भरपूर नोकऱ्या, म्हणजे माझ्या शब्दात सांगायचं तर मी 12 शाळांचं पाणी प्यायलेली आहे की अनेक शाळांमध्ये अशा छोट्या छोट्या नोकऱ्या करण्याचा चान्स किंवा संधी मला मिळाली. आणि मुख्य गोष्ट सांगायची तर मी जेव्हा समुपदेशनाचा कोर्स केला कोल्हापूरला, त्याच्यानंतर मला पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये समुपदेशक म्हणून नोकरी मिळाली. ती मी अचिव्हमेंट मानते. इथल्या ज्या नोकऱ्या मिळाल्या त्या कशा होत्या की आता गरज आहे शाळेसाठी, कोणीतरी पाहिजे, मग तुम्ही या, 6 महिन्यासाठी या, 2 महिन्यासाठी या, असं. पण ती अचिव्हमेंट होती की एक कोर्स पूर्ण केल्यावर 40 लोकांमधनं आपल्याला नोकरी मिळणं. आणि ती एक वेगळी गोष्ट होती माझ्यासाठी की वेगळ्या गावात जाऊन, वेगळ्या लोकांमध्ये, वेगळ्या परिस्थितीमध्ये. कोणत्या गावात? कोल्हापूरला. अच्छा. कोल्हापूरला पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये त्याच वर्षी काउन्सिलर म्हणून नवीन पद त्यांनी निर्माण केलं होतं. आणि तिथे ती संधी मिळाली आणि त्या संधीचा आत्मविश्वास वाढण्यासाठी मला खूप उपयोग झाला. कारण एकतर कोल्हापूरला एकटी राहत होते मी, म्हणजे असं घरातल्यांचं पाठबळ नव्हतं, म्हणजे मला कोणी काही सुचवू शकेल. पण तिथेही मला कोल्हापुरात माझी मैत्रीण एक नवीन झाली होती, पंडित मॅडम म्हणून, तुमचंच नाव आडनाव तर
त्यांनी मला मदत केली की कसं करायचं, ह्या परिस्थितीत कसं स्वतःला सामावून घ्यायचं. हां. तर त्या मॅडमनी मदत केली आणि एका नवीन गावात आपण आपलं स्थान निर्माण करू शकतो, हा आत्मविश्वास मला त्या नोकरीमुळे मिळाला. म्हणजे वेगवेगळ्या शाळांचे अनुभव आणि वेगळ्या कामाचा अनुभव तुझ्या गाठीशी आहे. जय गणेश शाळेमध्ये जाण्याची संधी कशी मिळाली? मी कोल्हापूरहून इथे आल्यावर मला वाटतं नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिना असावा. पहिल्यांदा जय गणेश मध्ये मुख्याध्यापक पदासाठी तुम्ही इच्छुक आहात का, असं विचारलं. पण मला नोकरी करायचीच नाही ह्याच्यावर मी दुर्लक्ष केलं. नंतर मग असं झालं, जानेवारी महिन्यात प्रभू सरनी म्हणाले की एकदा मॅडम विचार करा. मग परत विचार केल्यावर त्याच्या आधी खरं सांगायचं तर मला वाटायचं की जय गणेश शाळा ही टोपीवाला शाळेमध्ये कुठेतरी एका ठिकाणी भरते. त्यामुळे मी ओके बघूया, प्रभू सर, सामंत सर, कामत सर, मयेकर सर सगळ्यांनी असं परत परत विचारल्यावर मी म्हटलं बघूया. आणि नंतर मग शाळा बघायची म्हणून मी जानेवारी महिन्यात प्रभू सरनी म्हणजे इंटरव्ह्यू आणि शाळा बघणे असं म्हणून मला शाळेत जेव्हा बोलावलं, तेव्हा तिथे गेल्यावर मी आश्चर्यचकित झाले की एवढी मोठी शाळा आपल्या गावात आहे, म्हणजे एवढ्या मोठ्या प्रिमायसिस आहे आपल्या गावात एका शाळेचा, आणि मला त्याबद्दल कल्पना नाही. आणि ही शाळा माझी नोकरी करायची राहिली कशी हाही मला प्रश्न पडला. पण तिथे गेल्यावर असं वाटलं की हे एक चॅलेंज आहे आणि हे स्वीकारलं पाहिजे. म्हणजे मलाच अशी इच्छा झाली आणि सासूबाईंचं परत आठवलं की पण करू नको, नोकरी नको असली तरी पण करू नको. त्यामुळे मग ते स्वीकारायचं ठरवलं. म्हणजे सासूबाईंचे शब्द खरे ठरले त्याच्यात. ही मुख्याध्यापक पदाची जबाबदारी घेताना तुझ्या मनात काही हेतू होते का? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण जानेवारी महिन्यात मला संस्थेने सांगितलं की तुम्ही मुख्याध्यापक पदासाठी या, म्हणजे पद स्वीकारा. साधारणपणे जानेवारी महिन्यात जर असं सांगितलं असेल तर माणूस फेब्रुवारीच्या 1 तारीखला हजर होईल. पण मी म्हटलं की मी जुलैमध्ये हजर होणार. मग ह्या एवढ्या दिवसात मी काय केलं, तर ह्या एवढ्या दिवसात मी माझ्या BEdच्या नोट्स शोधून काढल्या. अरे वा. आणि बाकी सगळ्या नोट्स वर वाचल्या. म्हणजे मला शिक्षण क्षेत्रात जायचं असेल तर त्याची थोडीशी तयारी आणि मुख्याध्यापकाचं कर्तव्य, मुख्याध्यापकाचे कार्य, हे सगळं मात्र लक्षपूर्वक वाचलं. त्यामुळे मी जेव्हा 1 जुलै 14ला शाळेमध्ये हजर झाले तेव्हा पुस्तकी शिक्षण माझ्याकडे खूपसं पक्कं होतं की मुख्याध्यापक म्हणून शाळेत काय केलं पाहिजे मी. पुस्तकी ज्ञान होतं. आता पुस्तकी ज्ञान आणि व्यावहारिक ज्ञान ह्याच्यात खूप फरक पडतो हे समजत गेलं पुढे. पण असं कधी वाटलं नाही की पुस्तकी ज्ञानाची गरज नाही. म्हणजे लोक जे म्हणतात ना पुस्तक पंडित वगैरे, ते असं फुली मारण्यासारखी गोष्ट नाही आहे. ते पुस्तकी ज्ञान असल्यामुळे मला मुख्याध्यापक पद सांभाळणं, म्हणजे ते महिने फुकट गेले नाहीत. आर्थिकदृष्ट्या फुकट गेले असतील पण ते महिने फुकट गेले नाही. ती तयारी केली असल्यामुळे मी माझं काम जास्त चांगल्या प्रकारे, चोख प्रकारे करू शकले. आणि हेतू ह्या सगळ्या वाचनात किंवा ह्या सगळ्या महिन्यात मला हेतू माझा लक्षात आला, जो मी तिथे मग पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. पहिला हेतू म्हणजे विद्यार्थी हित. कारण मुख्याध्यापक म्हणा किंवा शिक्षकही म्हणा, विद्यार्थी घडवणे हे काम आहे आपलं. त्यामुळे विद्यार्थी हित हा पहिला हेतू. आणि त्या जोडीला मग हित म्हणजे काय, तर विद्यार्थ्याचा बौद्धिक सामाजिक विकास हा गृहीत धरून मी तिथे गेले होते. बरोबरच विद्यार्थ्याकडून कृतीशील, म्हणजे मी जसं म्हटलं ना, माझ्या शाळेने नियोजनात सहभाग घेतल्यामुळे आम्हाला माहिती होतं काय कृती करायची. तसं मी म्हणजे मी जेव्हा शिक्षक म्हणून किंवा मुख्याध्यापक म्हणून काम करताना त्यांच्याकडूनही काम करून घेण्याचा विचार आधीच केला होता की विद्यार्थ्यांकडून काहीतरी कृती करून घ्यायची. कार्यात्मक विकास हा त्यांचा झाला पाहिजे. म्हणजे बौद्धिक, सामाजिक आणि कार्यात्मक विकास व्हावा.
आणि शाळेला समाजात नाव प्राप्त करून घ्यावं. म्हणजे मी तुम्हाला माझं आता माझ्याबद्दल सांगताना म्हटलं की जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल हां, मला गावात राहून माहीत नव्हतं, एक शिक्षिका असून माहीत नव्हतं. बरोबर आहे. त्यामुळे उद्या असा प्रश्न कोणाच्या मनात राहून नाही, सगळ्यांना माहिती व्हावं की जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल म्हटल्यावर किमान ते आहे किंवा मग कुठे आहे, अशी ओळख एक समाजात शाळेची निर्माण झाली पाहिजे, हा एक हेतू होता. पण हा हेतू खूप छान आहे, कारण फक्त स्वतःपुरता नाही, तर ह्या शाळेची ओळख सगळीकडे जावी, हा हेतू अतिशय अभिनंदनीय आहे. हा हेतू पूर्ण झाला का? आणि पूर्ण होण्यासाठी कोणकोणते उपक्रम घेतले गेले, हे सांगता येईल का तुला? हा हेतू पूर्ण झाला का ह्याचं उत्तर सब्जेक्टिव्ह असेल. हां, बरोबर काही आहे. काही लोकांना हो वाटेल, काही लोकांना नाही वाटेल, पण मला असं वाटतं की बहुतांशी हा हेतू पूर्ण झाला. बरं. आणि मग त्यासाठी कोणते उपक्रम घेतले गेले, तर त्याच्यात महत्त्वाचा उपक्रम ज्याने शाळेला पूर्ण म्हणजे महाराष्ट्रभर ओळख निर्माण करून दिली असं अरे मला वाह! वाटतं. कारण त्या संदर्भातले फोन मला येतात आणि माझ्या सहकारी शिक्षकांना सुद्धा अजूनपर्यंत अधेमध्ये येतात. वाह! तो म्हणजे वाचन प्रकल्प. बरं. आमच्या असं लक्षात आलं, शाळेत मी हजर झाल्यावर नंतर एक सर्व्हे केला छोटासा, की शाळेतल्या जवळ-जवळ तेव्हा 250 पावणे 300 मुलं होती शाळेमध्ये आणि त्याच्यातल्या जवळ-जवळ 80 मुलांना वाचन येतच नाही. हं. साधं म्हणजे साधं-साधं वाचनसुद्धा येत नाही. मग त्यासाठी काय करायचं? आणि ह्याच्यात सहकाऱ्यांची साथ ही खूप महत्त्वाची गोष्ट अगदी, आहे. कारण अगदी. मी खूप काही करायचं म्हणेन, पण ते जर कबूल नसतील तर काहीच घडलं नसतं. बरोबर. तर आमच्या शिक्षकांनी म्हणजे प्रत्येक भाषेसाठी एक सिलॅबस तयार केला हां, छोटासा. बरं. म्हणजे आता इंग्लिशचं उदाहरण घ्यायचं तर इंग्लिशचे म्हणजे फोनेटिक्स, मग ते बॅन, पॅन वगैरे असे शब्द वापरून आणि मग तो सिलॅबस शाळेच्या वेळेच्या बाहेर मुलांना शिकवला गेला हं. वाचनाच्या सरावासाठी. आणि अम, त्याच्यासाठी आम्हाला माजी शिक्षण संचालक विजय देऊस्कर बरं. यांची अमरावतीला शाळा आहे, हो. हां, हां. त्यांचं खूप मोलाचं मार्गदर्शन मिळालं. कारण त्यांचाही ह्या गोष्टीवर दृढ विश्वास आहे. खरं देऊस्कर सरांची आणि माझी मैत्री झाली. देऊस्कर सर हे गुरुतुल्य व्यक्तिमत्व आहे. अ, पण मैत्री एका शब्दावर झाली. आम्ही WhatsAppवर एका ग्रुपवर होतो आणि ग्रुपवर वाचनाबद्दलचा विषय चालला होता. तर त्या विषयात मी म्हटलं, की वाचत आलं, की बाकी सगळं आपोआप होतं. तर हा आपोआप शब्द सरांना इतका आवडला, की त्याच्यावरनं त्यांची माझी मैत्री झाली. अगदी मी अमरावतीत जाण्याएवढी मैत्री झाली. त्यांनी अरे मला वाह! अमरावतीला बोलावलं. तर हा वाचन प्रकल्प जसा देऊस्कर सरनी म्हणजे त्यांनी तो आपल्या शाळेत राबवला. त्यांची काही म्हणजे पूर्ण तेवढ्या प्रमाणात आम्हाला राबवणं शक्य नाही झालं, पण आमच्या शिक्षकांनी त्याचा सिलेबस तयार करून तो आम्ही आमच्या शाळेमध्ये राबवला. आता पुण्यातल्या काही शाळा आमच्या शिक्षकांना फोन करून चौकशी करतात. आणि दुसरं म्हणजे ह्या वाचन प्रकल्पाबरोबर दुसरी गोष्ट ज्यांना वाचता येतं अशा मुलांसाठी आम्ही पाठ्यपुस्तक वाचन हाही प्रकल्प शाळेमध्ये घेतो. अरे वाह! वेगळा विषय. हां, कारण अनेकदा असं होतं, की पुस्तक वाचायचं हे आपल्याला माहीत नसतं. म्हणजे पाठ्यपुस्तक आम्ही वाचतो काय, गाईड वाचतो हं. किंवा बाकीची संदर्भ पुस्तकं वाचतो. पण पाठ्यपुस्तक वाचलं पाहिजे. आणि पाठ्यपुस्तक तुम्ही जेव्हा वाचायला जाता, अगदी म्हणजे आमच्या शाळेतल्या एका शिक्षिकेने गणितचं पुस्तकसुद्धा म्हणजे तिने मुद्दाम, ती चित्रकलेची शिक्षिका असताना मी मुद्दाम कौतुकाने हे सांगते, की चित्रकलेची शिक्षिका असेना तिने गणित हा विषय मागून घेतला, की मला गणित शिकवायचं आहे. अरे वाह! किती हां. छान. आणि तिने गणित हे विषय शिकवताना त्या गणितचं पुस्तक मुलांकडनं वाचून घेतलं. हं, हं, हं. आणि त्याचा एवढा फरक मुलांमध्ये दिसला, की नंतर ते समजायला लागलं मुलांनाही, की हे वाचलं पाहिजे. त्यामुळे वाचन प्रकल्प आणि पाठ्यपुस्तक वाचन हे 2 महत्त्वाचे प्रकल्प
किंवा 2 महत्त्वाचे उपक्रम मी शाळेत असताना राबवले. आणि मग त्याच जोडीनं मी तुम्हाला म्हटलं तसं मुलांचा बौद्धिक विकास झाला पाहिजे, सामाजिक विकास झाला पाहिजे, कार्यात्मक विकास झाला पाहिजे, यासाठी मग वेगवेगळे म्हणजे ठरवा लक्ष्य घडवा भविष्य असा एक कार्यक्रम आम्ही एक दरवर्षी. मध्ये मी अडवते की वाचन प्रकल्प हा वेगळा प्रकल्प आहे म्हणून त्याबद्दल जरा विचारते की प्रकल्प म्हटल्यानंतर त्याला काहीतरी कालावधी असतो. हो. मग त्या कालावधीपुरताच की तो वर्षभर चालू असणारा असा प्रकल्प होता? तो वर्षभर चालू असणारा असा प्रकल्प होता. बरं. वर्षभर जी मुलं ज्यांना वाचता येत नाही त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्याकडनं वाचन करून घेणं आणि बाकीची जी मुलं आहेत त्यांना पाठ्यपुस्तक वाचनाची सवय लावणं. हां हां हां. म्हणजे पाठ्यपुस्तकात काय आहे कशाला म्हणजे अनेकदा मी मुख्याध्यापिका म्हणून वेगवेगळ्या जेव्हा कार्यक्रमांना किंवा कुठे गेले, अनेक लोक असं म्हणायचे की पाठ्यपुस्तकात काय आहे? काय पाहिजे म्हणजे काय आहे त्याच्यात एवढं विशेष? पण तुम्ही जर पाठ्यपुस्तक वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की खूप गोष्टी पुस्तकात आहेत आणि त्या जर आपण वाचल्या तर त्यांचं मग इम्प्लिमेंटेशन आपण करू शकतो. बरोबर आहे. मग ते वाचणंच हेच महत्त्वाची गोष्ट आहे. हो. त्यामुळे पाठ्यपुस्तक वाचन आणि त्या प्रकल्प वर्षभर चालत असल्यामुळे त्याचा तसा फायदाही मुलांना दिसत होता. हा खूप वेगळा आहे आणि मला वाटतं ह्याची माहिती सगळ्यांना व्हायला हवी आणि आपल्या ह्या मुलाखतीतून हा वाचन प्रकल्प अधिकाधिक शाळांपर्यंत सुद्धा जाईल असा मला विश्वास वाटतो. नक्की. आणि पुढच्या शाळेला त्याची जर गरज असली हां, नक्की. तर मी म्हणजे मार्गदर्शक एवढ्या मदत करायला कबूल आहे. हे खूपच छान आहे. आणि दुसरे उपक्रम काय होते? आम्ही म्हटलं तसं सामाजिक विकास व्हावा, बौद्धिक विकास व्हावा, कार्यात्मक विकास व्हावा या दृष्टीने काही उपक्रम म्हणजे एक शाळेमध्ये गेल्यावर सहज जाता जाता मला असं दिसलं की शाळेमध्ये खूप खांब होते आमच्यासमोर छोटे छोटे. तुम्ही जर कधी शाळेच्या आला असाल तर व्हरांड्यात खूप खांब होते. मग मला एक स्पर्धा सुचली की खांब सजावट स्पर्धा. अरे वा. वर्गांना त्यातले काही खांब द्यायचे प्रत्येक आणि वर्ग शिक्षकाच्या मदतीने मुलांनी ते सजवायचे. मग ह्या खांब सजावट स्पर्धेसाठी एक वर्ष आम्ही पाठ्यपुस्तक हाच विषय घेतला होता. म्हणजे आपोआप पाठ्यपुस्तक वाचलं. एक वर्ष आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा विषय घेतला होता आणि गंमत म्हणजे मुलांनी त्या खांबात बरोबर 14 तळं निर्माण केलं. म्हणजे मुलांकडे खूप क्रिएटिव्हिटी असते, म्हणजे कार्यात्मक मी म्हटलं तसं. आणि त्या निमित्ताने आंबेडकरांच्या संदर्भातलं वाचन, त्यांची माहिती. एक वर्ष आम्ही शेती असा विषय घेतला होता. मग शेतीच्या दृष्टीने मुलांचा अभ्यास झाला, कृती झाली आणि कृती केलं की ज्ञानाचं बळकटीकरण होतं. बरोबर. याचा वापर शाळेमध्ये केला गेला. हां. किंवा शाळेच्या बाहेर जाऊनही कार्यक्रम करणं, जसं की आम्ही रॉक गार्डनला एक कार्यक्रम केला होता, सांस्कृतिक कार्यक्रम, ज्याच्यामध्ये शाळेच्या बाहेर जाऊन कार्यक्रम त्याचं आयोजन करणं ही एक वेगळी गोष्ट असेल. समाजात जाऊन मिसळणं. तसंच आमच्या मुलांनी असं झालं होतं की आपत्ती व्यवस्थापनाची एक कार्यशाळा टोपीवाला हायस्कूलमध्ये घेतली होती आणि त्या कार्यशाळेत आमची काही मुलं जाऊन आली आणि त्यांना असं वाटायला लागलं की हे आपण लोकांना सांगितलं पाहिजे. आग लागली तर काय करायचं, पूर आला तर काय करायचं. म्हणून मग नवरात्रीचे दिवस मुलं आमची वेगवेगळ्या भागात गेली. आता हे मी जेव्हा म्हणते ना मुलं आमची वेगवेगळ्या भागात गेली, तेव्हा परत एकदा सांगते, माझ्या सहकार्यांनी जर मला ह्या बाबतीत मदत केली नसती तर हे सगळं अशक्य होतं. म्हणजे त्यांनी जर फेटाळून लावलं असतं की हे आम्ही काही करणार नाही, तर एकही वाचन प्रकल्प असो किंवा आणखी कोणता प्रकल्प. त्यामुळे सहकार्यांचे आभारच आहेत कायम, की त्यांनी कायम प्रत्येक गोष्टीला साथ दिली. तर तो जो कार्यक्रम होता तर मुलं आमची वेगवेगळ्या भागात गेली, गावाच्या मुलांचे गट केले आम्ही आणि त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाची माहिती दिली आणि त्याला लोकांनी खूप चांगला म्हणजे भागात गेली म्हणण्यापेक्षा जिथे देवी म्हणजे देवी बसवली जाते, म्हणजे तारकर्ली, देवबाग, मालवणमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तिथे जाऊन मुलांनी त्यांचं सादरीकरण केलं
आणि गंमत म्हणजे त्याचं स्क्रिप्ट वगैरे आम्ही कोणीही काही लिहिलेलं नव्हतं, कारण आम्ही त्या कार्यक्रमालाच गेलो नव्हतो. ते स्क्रिप्ट मुलांनीच तयार केलं होतं. तिथे ते काही बघून आले होते त्याचं प्रॅक्टिकल, अरे आणि वा. तेच ते दाखवत होते लोकांना. त्यामुळे ते आणखीन इफेक्टिव्ह झालं, कारण ते त्यांच्या मनातून निर्माण झालेलं होतं. म्हणजे विद्यार्थी घडवले गेले आणि लोकांमध्ये जाऊन कार्यक्रम करणं आणि जागृती करणं ह्याचा मी एक अनुभव तुमच्या शाळेचा घेतला होता की रॉक गार्डनवर जेव्हा कार्यक्रम झाला तेव्हा लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या होत्या आणि मतदान कसं करावं, मतदानाला कसं बाहेर पडावं आणि ते केलंच पाहिजे यासंबंधी खूप छान तुमच्या मुलांनी माहिती दिली होती. म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाच्या मध्ये मध्ये ते होतं आणि तो लक्षात राहण्यासारखा कार्यक्रम झाला होता. आणि आणि आम्ही शाळा दूरदर्शनवर घेऊन गेलो. नृत्य मल्हार बरं. हो ही एक हो हो हो. नृत्य स्पर्धा होती. त्या नृत्य स्पर्धेमध्ये आम्ही विजेते ठरलो, आणि ते काय म्हणजे त्या नृत्याचं सादरीकरण दूरदर्शनवर झालं. म्हणजे आपली शाळा दूरदर्शनवर जाते आणि ह्याच्यात पालक, शिक्षक आणि विद्यार्थी ह्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. आणि संस्थेचा तर आहेच आहे, म्हणजे तो नाकारूच शकत नाही, कारण प्रत्येक गोष्टीत मग ते आर्थिक असो किंवा एखादं काही संकट आलं त्यावेळी, ऐनवेळी उद्भवणारी संकट आहे ह्या कॅटेगरीतलं, तर अशा वेळी संस्थेने प्रत्येक वेळी साथ दिली, म्हणून तर दूरदर्शनवर जाऊ शकलो. पण जसं विद्यार्थी, पालक, संस्थाचालक आणि शिक्षक सहकारी यांचं सहकार्य होतंच. पण त्याचबरोबर हे सहकार्य कोणाला मिळालं तर जो संघटना कौशल्य आहे ज्या मुख्याध्यापकाकडे त्यालाच मिळू शकतं आणि ते तुझ्याकडे होतं म्हणून मिळत गेलं असंही मला वाटतं. म्हणजे त्यांचा सहभाग आहेच, प्रश्नच नाही, पण त्याबरोबर तुझं त्यांना असणारं मोटिवेशन हे खूप महत्त्वाचं होतं. काही वेळा ह्या बाबतीत खूप टोकाचे मतभेदही झाले. म्हणजे असं नाही की सगळं खूप छान 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 चाललं होतं, पण ते मतभेद तात्विक होते. त्यामुळे ते त्या तत्वापुरते होते. काही गोष्टी एकमेकांच्या नसतील पटल्या, पण त्या तत्वापुरत्या होत्या. कायमस्वरूपी त्याचं डूब कोणीही ठेवलं नाही. हे म्हणजे काय म्हणते मी, नशीब म्हणा किंवा एक चांगली गोष्ट आहे माझ्या बाबतीत. हो, कारण द्वेषाचं राजकारण होऊ शकलं असतं मत्सराचं. हो. बरोबर आहे. पण तसं कधीच झालं नाही. आणि लोकसत्तातल्या बालमैफिलीमध्ये किंवा चतुरंगमध्ये हे ज्या वेळेला लिहिलं गेलं म्हणजे त्यानंतर तू लेखिका म्हणून सुद्धा महाराष्ट्रात आता प्रसिद्ध आहेस, तर ही संधी कशी मिळाली किंवा ही प्रेरणा कशी मिळाली? लोकसत्तातली प्रेरणा म्हणजे मी परत म्हटलं तसं, माझे वडील हे शिक्षक होते, आणि आत्ता जेव्हा उपक्रमशील शिक्षक वगैरे शब्द आहेत ते तेव्हा नव्हते, पण खरंच बाबा उपक्रमशील होते, कारण त्यांना कीर्तन येत नव्हतं तरी पण ते शिकून ह्याच्याकडे जा त्याच्याकडे जा असं म्हणून कीर्तन शिकून त्यांनी शाळेत कीर्तन केलेलं मला आठवतं. बाबा शिक्षणाधिकारी होते ना? नाही, शिक्षक होते, प्राथमिक शिक्षक होते. आणि दर चातुर्मासात बाबा, म्हणजे आम्ही खेडेगावात राहायचो, आणि दर चातुर्मासात बाबा एक हे करायचे. चातुर्मासात खेडेगावात ते वाचन असतं ना देवळात. मग लोकांना बोलवून वाचन करायचे, पण ते वाचन नेहमी श्रीमान योगी किंवा याचं युगंधर वगैरे असं असायचं. त्यामुळे आपोआप हे माझ्या डोक्यावर ठसत होतं तेव्हा, की शिक्षक म्हणून आपल्याला काहीतरी करता येतं. म्हणजे त्यांचं नाव कधी झालं नाही, कदाचित म्हणजे तिथली लोकही आता त्यांना ओळखतात का मला माहीत नाही, कारण त्या गावांशी आमचा काही संपर्कही उरलेला नाही. पण उपक्रम म्हणजे बाबांनी खूप असे उपक्रम केलेले मला आठवतात. म्हणजे मी त्या क्लासना बसत नव्हते, क्लास म्हणूया नको, मार्गदर्शन वर्ग. तर आमच्याकडे रोज संध्याकाळी गावातली मुलं यायची स्कॉलरशिपच्या मार्गदर्शनासाठी, आणि जी मुलं ज्यांना लेखन वाचन आवडत नाही अशी ही मुलं बाबा बोलवायचे की त्यांच्याकडून वाचून घ्यायचं. आणि त्या वाचनात नेहमी हेच असायचं, फास्टर फेणी असं काहीतरी असायचं. पण बरोबर ते म्हणायचे की पुस्तकंही वाचा. खरं तेव्हा मी ऐकलं नाही,
म्हणून शाळेत सर्वसामान्य विद्यार्थी होते. पण घरात असंही होतं, मी मगाशी म्हटलं तसं चौरस शिक्षण, बरोबर. की ते तुला आवडत नाही आहे ना आणि तुला इकडे तिकडे जायला म्हणजे आमच्या गावात हे असायचा सप्ताह. मग त्या सप्ताहामध्ये जाऊन ते टाळ वाजवायचा आणि कुठे काय करायचं. तर त्यालाही जायला काय बंदी नसायची. म्हणजे लेखनाला याचा उपयोग कसा झाला? हां, लेखनाला. हां, तर परत मी ते लोकसत्ताचं इन्स्पिरेशन काय? तर हे जे बाबा जेव्हा वाचून घ्यायचे ना, तेव्हा लोकसत्ता घेऊन यायचे. बरं. म्हणजे घरात लोकसत्ता माहिती होता, वाचला जायचा आणि स्वप्न असं म्हणजे तेव्हा मला असं वाटायचं, की ह्या लोकसत्ताच्या पानावर हे अमुक-अमुक नाव येतं, तमुक नाव येतं, तर माझं नाव आलं पाहिजे. हां. ही सुप्त इच्छा होती. पण त्याच्यासाठी काय करायचं असं ते माहीत नव्हतं. त्यामुळे असं आर्ट्स घ्यावं वगैरे असा काही विचार केला नाही. पण मात्र ती सुप्त इच्छा अनेक वर्ष होती आणि जी 40शी नंतर पूर्ण झाली. मग काय केलं तर लोकसत्ताने एकदा सर्किट नावाचं सदर चालवलं होतं. बरं. आणि त्या सदरासाठी तुमच्या आयुष्यात किंवा तुम्हाला माहिती असलेली सर्किट माणसं, हं. मग त्यांच्याबद्दल लिहायचं आणि तेव्हा ईमेल वगैरे काही नव्हतं. हाती लिहून पाठवायचं. तर मी एक माझा मामेभाऊ आहे हे बाळू, त्याचं व्यक्तिचित्र लिहिलं आणि ते पोस्टाने पाठवून दिलं. ही साधारण मे जूनमध्ये वगैरे गोष्ट असावी आणि मी ते विसरूनही गेले नंतर. आणि एकदा ऑक्टोबर महिन्यात मी गावाला जात होते, बसमध्ये होते आणि माझ्या दुसऱ्या मामेभावाचा फोन आला, की "अगं मेघना जोशी तुझंच नाव का आताचं? असं वाटतंय मला." मी म्हटलं, "हो रे, काय झालं?" तर "नाही, आजच्या लोकसत्तात तुझा लेख आलाय." हां. म्हणजे हे माझ्यासाठी शॉकिंग होतं. कारण त्याच्या आधी ना मी अनेक पेपर्स म्हणजे वर्तमानपत्रांना खूप काही लिहून पाठवलं होतं. पण ना त्याचं काही उत्तर आलं होतं किंवा ना ते छापून आलं होतं. त्यामुळे मला असं वाटायचं, की म्हणजे जे जगाला वाटतं, की ते सगळं मॅनेज असतं. हं. वर्तमानपत्रात तुमचं काही छापून येण्यासाठी तुमची ओळख असावी लागते. तसं माझाही एक समज होता. पण ते छापून आलं. मग माझ्या आजोळच्या लोकांनी त्याचं कौतुक केलं. हां. कारण तो माझा मामेभाऊ असल्यामुळे माहिती होतं. तो कसा आहे माहिती होतं ना आणि मी त्याचं बरोबर व्यक्तिचित्र निर्माण केलं आणि त्या व्यक्तिचित्रावर लोकसत्ताचे जे चित्रकार आहेत निलेश जाधव, इतकं हुबेहूब चित्र काढलं त्याचं बरं. की त्याच्यामुळे मला फोन विचारला की "अगं तू फोटो पाठवला होता त्यांना?" म्हटलं, "नाही, ते लिहिलेलं आहे त्याच्यावरूनच." तर तिला ते म्हणजे पटलंच नाही कधी, की तिला वाटायचं की मी फोटोच पाठवला होता. इतकं हुबेहूब त्यांचं त्याचं चित्र त्यांनी काढलं होतं. आणि नंतर असं झालं की त्याच्याच नंतर लगेचच मी लोकसत्ताला लहान मुलांसाठीच्या गोष्टी पाठवल्या होत्या, वाक्प्रचाराच्या गोष्टी. त्याच्यातली एक गोष्ट छापून आली. म्हणजे मला तेव्हा असं माहीतही नव्हतं, की असं बाबा सगळं आपलं मटेरियल कोणाला पाठवू नये किंवा असं काही काय माहीत नव्हतं. मी ते सगळं असं लिहिलं आणि पाठवून दिलं. एक गोष्ट छापून आली आणि नंतर मग छापून आली नाही. मग लोकसत्तावरचा जो नंबर असतो, लँडलाईन नंबर असायचा. त्या नंबरवर मी घाबरत फोन केला, की असं-असं मी तुम्हाला गोष्टी पाठवल्या होत्या. त्याच्यातली एक गोष्ट छापून आली आणि पुढचं काय छापून आलं नाही. तर त्या मॅडम म्हणाल्या, "अरे, अहो आम्ही तुमच्या फोनची वाटच बघत होतो. तुम्ही होतात कुठे इतकी वर्ष?" अरे! म्हणजे हे जे वाक्य आहे, "तुम्ही होतात कुठे इतकी वर्ष?" हे माझ्यासाठी प्रेरणा आहे. खरंय, खरंय. म्हणजे मला जेव्हा अजूनही कधी असं लो वाटतं किंवा आपल्या हातून काही घडणार नाही असं वाटतं, तेव्हा ते फोनवरचं वाक्य आठवतं, की बरोबर. तुम्ही होतात कुठे इतकी वर्ष आणि त्यानंतर ते वाक्य ही पुढच्या लिखाणाची प्रेरणा आहे. आणि त्याच्यानंतर बरेचसे लेख व्हायरलही झाले होते. सोशल मीडियावर सुद्धा झाले होते आणि खूप चर्चा झाली त्याच्यावरती आणि एक चांगली लेखिका मुलांसाठी लिहिणारी, मुलांच्या बाजूने लिहिणारी अशी एक मालवणमध्ये उदयाला आली. याचा मलाही अभिमान वाटतो. नाही म्हणजे मला लोकसत्ताचं हे सांगायला किंवा कुठच्याही वर्तमानपत्राचं, तुमचं जर मॅटर म्हणजे तुम्ही जे लिहिलेलंच योग्य असेल, मुद्देसूद असेल, त्याचं भाषिक हे चांगलं असेल, तर ते नक्की घेतात. आणि मी लोकसत्ताची लेखिका वगैरे म्हटल्यावर अजूनही माझे 10 पैकी 8 लेख
रिजेक्ट होतात. हो म्हणजे का? असं नाही होत. फक्त सांगितलं जातं. आणि मला म्हणजे लोकसत्ताचं हेही कौतुक वाटतं, की ते नाही म्हणतात. हं. म्हणजे माझं जे लोकसत्ताच्या आधी घडत होतं, की काय त्याचं म्हणजे आपलं जे पाठवलेलं आहे ते छापून येणार आहे की नाही येणार आहे, त्याचा काय थांगपत्ताच नसायचा किंवा कदाचित आलेलं मला दिसलंही नसेल, म्हणजे माझ्यापर्यंत पोहोचलंही नसेल असंही पण हे मुख्याध्यापिका म्हणून कामात असतानाच लेखिका नाही. त्याच्या बरेच वर्ष आधी, आधी जेव्हा मी काही म्हणजे गृहिणी होते तेव्हापासून. तेव्हापासून. नाही, मला विचारायचा प्रश्न असा आहे की मुख्याध्यापिका आणि लेखिका हम्म. हे दोन्ही एकमेकांना पूरक होते का विरोधक होते? मी लेखिका म्हणून माझं स्थान जे निर्माण झालं ते मी मुख्याध्यापिका नव्हते, म्हणजे गृहिणी असताना निर्माण झालं. त्याच्यानंतर मी समुपदेशनाचा कोर्स केला, त्याच्यानंतर मी समुपदेशक झाले, त्याच्यानंतर मुख्याध्यापिका झाले, म्हणजे पहिलं लेखिका. पण लेखिका असण्याचा मुख्याध्यापक पदात फायदा झाला. हं. एक म्हणजे लेखिका असल्यामुळे मी तुम्हाला म्हटलं तसं लोकसत्ताने मला अशी सवय लावली की एखाद्या विषयावर त्याच विषयाच्या संदर्भातला विचार करत जाणे, सिक्वेन्स थिअरी. ही सवय लागली ना, व्यवस्थित लिहिलं पाहिजे तर तो बरोबर. व्यवस्थित विचार झाला पाहिजे. आणि त्यामुळे मी माझं म्हणणं योग्य आणि स्पष्ट शब्दात मांडू शकले. हं. तुम्ही म्हणताय ना, मगाशी तुम्ही म्हटलंत की लोकांचा सहभाग मिळाला हो. किंवा काही वेळा तात्विक मतभेदही झाले. ह्या सगळ्या दोन्ही वेळा माझं म्हणणं स्पष्ट आणि स्वच्छ होतं की हेच मला म्हणायचं आहे. बरोबर. हा लेखिका असल्याचा एक फायदा. आणि दुसरा फायदा असा की कोणतीही गोष्ट ठरवताना म्हणजे हे आता आपल्याला करायचं आहे, हां. तर त्याआधी वेगवेगळ्या माणसांचे त्या बाबतीतले वेगवेगळे विचार असू शकतात. हं. हे हे कळलं. लेखिका म्हणून लक्षात येत गेलं. म्हणजे आणि ते पहिल्यांदाही मला स्वीकारण्याचं. पहिल्यांदा मला हे लक्षात येत नव्हतं, हां. म्हणजे पटत नव्हतं की त्याचा विचार माझ्यापेक्षा वेगळा असेलच कसा. अरे वा. म्हणजे ते लेखिकेने सांगितलं. लेखिकेने मला असं विचारायचं आहे की आता जे नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे, 2 प्रश्न एकदम विचारते की नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल समाधानी आहेस का? आणि दुसरं, आजच्या ज्या सोशल मीडियाच्या काळामध्ये शाळेची गरज कमी व्हायला लागलेली आहे का? नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल मी आत्ता ठाम विधान काही करू शकत नाही, कारण एकतर त्याचा अभ्यास चालला आहे आणि म्हणजे माझा अभ्यास चालला आहे नवीन शैक्षणिक धोरण काय आहे या संदर्भातला. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जोपर्यंत एखादी गोष्ट राबवली जात नाही तोपर्यंत तिचं म्हणजे ते मूल्यमापन. मूल्यमापन करता येत नाही. ती किती उपयोगी आहे की निरुपयोगी हे सांगता येत नाही, कारण या आधीची शैक्षणिक धोरणं तरी कुठे चुकीची होती. बरोबर. सगळं म्हणजे सगळी उद्दिष्ट चांगलीच असतात. आपण जेव्हा बी एडला उद्दिष्टाधिष्ठित हो. लेसन नोट तयार करायचो तेव्हा उद्दिष्ट चांगलीच असतात, फक्त ती उद्दिष्ट वर्गात साध्य होतात की नाही हं. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तसंच नवीन शैक्षणिक धोरण जोपर्यंत राबवलं जात नाही, राबवून काही काळ गेल्याशिवाय त्याच्याबद्दल मत व्यक्त करणं योग्य नाही असं मला वाटतं. पण त्याच्यातली मुख्य आवडलेली गोष्ट मला म्हणजे मातृभाषेचं दिलेलं महत्त्व. महत्त्व. आणि दुसरा प्रश्न तो सोशल मीडियाच्या काळामध्ये. हां. सोशल मीडियाच्या काळामध्ये शाळेचं महत्त्व कमी झालं आहे का? म्हणजे मला एकाने असं सांगितलं, की आता काय सगळीकडेच शिक्षक मिळतात, शाळेतच कशाला शिक्षक मिळायला, म्हणजे शिक्षकासाठी काय शाळेत जायची गरज नाही. पण मी पहिल्यांदा सुरुवातीला तुम्हाला ते सांगितलं तेच पीअर ग्रुप. हं. मी आता जी काय आहे त्या प्रत्येकाला कारण माझं मित्रमैत्रीण आहे. मग सोशल मीडियामध्ये हे मित्रमैत्रीण व्हर्च्युअल मिळतील, पण खरं तुमच्या पाठीवर हात ठेवून सांगणारी व्यक्ती मिळेल का? पण परत मला असं वाटतं की ह्या विषयी नवीन पिढी, त्यांचे विचार, त्यांची गरज हां. ही आपल्यापेक्षा वेगळी असू शकते. त्यामुळे शाळेचं महत्त्व कमी होईल का हे परत व्यक्तिपरत्वे आहे. जे मूल खूप भावनिक असेल त्याला शाळा लागेल. बरोबर. जे मूल खूप प्रॅक्टिकल असेल
त्याच्या दृष्टीने शाळा महत्त्वाची उरेलच असं नाही. त्याची जी काय गरज आहे ते सोशल मीडिया भागवू शकेल. खूप छान एका मुख्याध्यापिकेने केलेलं काम आपल्याला ऐकायला मिळालेलं आहे. आणि या मुलाखतीच्या शेवटी आपली सिंधुनगरीच्या प्रेक्षकांना काय सांगावं असं वाटतं? प्रेक्षक पालकांना. कारण प्रेक्षक पालक ह्यांना आधी मी पहिलं सांगेन की तेव्हा मुलाची नाळ तुटते तेव्हा ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे, हे कायम लक्षात ठेवा. कायम की आपलं मूल हे स्वतः, म्हणजे मी खूप बोलकी आहे आणि माझा मुलगा अजिबात बोलत नसेल तर मी बोलकी आहे आणि मुलगा बोलत नाही कसा म्हणून तो बोललाच पाहिजे वगैरे असं काही नाही. ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे. त्याचे वेगळे विचार आहेत, त्याच्या वेगळ्या भावना आहेत, त्याचा वेगळा स्वभाव आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे मुलाच्या भाषा समृद्धीसाठी प्रयत्न करा. कारण तो इंजिनियर होऊ दे, डॉक्टर होऊ दे, आर्किटेक्ट होऊ दे, त्याला भाषा आली पाहिजे. आज आत्महत्या म्हणजे मी जेव्हा विचार करते, कालपर्यंत कोटामध्ये ह्या वर्षी 26 मुलांनी आत्महत्या केल्या. म्हणजे ही आकडेवारी आपल्याला हादरवणारी आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करण्याचं प्रमाण म्हणजे इतर राज्यांपेक्षा जास्त आहे. कालच पेपरमध्ये ही माहिती आलेली आहे. तर ह्या आकडेवारीला घाबरून मला असं वाटतं की भाषा चांगल्या आल्या पाहिजेत मुलांना. कारण भावना भाषांमध्ये व्यक्त होतात. बरोबर आहे. आणि आपल्या मुलाच्या मनात ज्या भावना आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याची भाषा, मुख्यत्वे मातृभाषा चांगली असली पाहिजे. तर माध्यम शिक्षणाचं कोणतंही असू दे, पण मातृभाषा त्याची चांगलीच असली पाहिजे. त्याने आईशी, घरातल्या लोकांशी संवाद योग्य रीतीने साधला पाहिजे. आणि काही शिकायचं आहे तरी त्याला भाषा ही महत्त्वाची आहे. त्यामुळे मुलांच्या भाषा शिक्षणावर लक्ष द्या. भाषा शिक्षणावर लक्ष कमी दिल्यामुळे हे सगळे मुद्दे किंवा हे सगळे प्रॉब्लेम्स निर्माण होतात, असं मला तरी वैयक्तिकरित्या माझं मत आहे. म्हणजे इथे भाषा प्रकटीकरण हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि मेघना जोशी यांनी आपल्याला दिलेल्या मुलाखतीमध्ये खूप उदाहरणं आपल्यासमोर ठेवलेली आहेत. आणि प्रेक्षक पालकांनासुद्धा त्यांनी एक जाणीव जागृती त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी असा संदेश दिलेला आहे. मी मेघना जोशी यांचे मनापासून आभार मानते. मेघना, धन्यवाद. आपली सिंधुनगरी या वाहिनीने मला आपली मतं आणि अनुभव आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी आमंत्रित केलं. त्याबद्दल मी आपली सिंधुनगरी या चॅनेलच्या सर्व सदस्यांचे आभारी आहे.